ठिकाणी निषेध व्यक्त करतो। मराठा समाज बांधवांनी आणि इतर बांधवांनी ठरवलं की ते कार्यक्रम सुरळीत पार पाडू द्यायचे, परंतु त्यांनी पाहिलं की आपल्याला विरोध नाही आणि लगेचच 2 दिवसामध्ये अत्यंत खालच्या पातळीवर एक वादळ तयार होऊन याचं एक आरक्षणाच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात गेलं। दिवशी कोणत्या तारखेला ते समाजाबद्दल काय काय बोलले याच्याबद्दल त्याची आम्हाला तारीख, वेळ आणि सभेचं ठिकाण हे देणार आहोत। बारा बलुतेदार समाजाचा विजय असो, मनोज जरांगे दादांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराज की जय। गेल्या 2 दिवसापूर्वी जो भुजबळांनी वक्तव्य केलं नाभिक समाज आणि मराठा समाजाबद्दल, ते अतिशय बेताल वक्तव्य आहे। तर त्याचा निषेध म्हणून आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, कारण की संविधानिक अधिकारावर ते बसलेले, आज ते एक पदावर आहे। तर त्या अनुषंगाने आज आम्ही कायदेशीररित्या लासलगाव पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे। जे वक्तव्य करते आहे कुठंतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं, ते तात्काळ बंद करावं। माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, गृहमंत्र्यांनी दखल घेऊन आणि भुजबळांना तात्काळ निलंबित करण्यात यावं। त्यांचं पद हे म्हणजे त्यांना जो मंत्रिपद दिलेलं आहे ते तात्काळ निलंबित करण्यात यावं, हीच मागणी करतो। आज या ठिकाणी मराठा समाजाबरोबरच इतर 12 बलुतेदार समाजाच्या वतीनं लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलं की जे गेल्या 2-3 दिवसापूर्वी नगरमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी या मतदारसंघाचे भुजबळ यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी नाभिक समाज आणि मराठा समाजाच्या बद्दल जे काही बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आणि जेणेकरून ज्या समाजाबद्दल ते दुही निर्माण करण्याचं, जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतात, त्याने प्रशासनानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, 150ची कारवाई करावी आणि या ठिकाणी प्रवीण शिवाजीराव कदम यांच्या वतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यांनी त्यांची प्रकृती अत्यंत ठणठणीत असून शासनाने जो काही त्यांचा तब्येतीच्या कारणास्तव जामीन तात्पुरता रद्द केलेला आहे, तो जामीन त्यांचा रद्द करावा आणि त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात टाकावं, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल आणि समाजामध्ये दुही पेरण्याचं काम, तेढ निर्माण करण्याचं काम ते जे करताय ते बंद होईल आणि या राज्यामध्ये शांतता नांदेल, अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले। याचा विचार शासनाने करावा, अन्यथा याच्यापुढे याच्यापेक्षा मोठे तीव्र आंदोलन उभे राहतील, याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।